नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, सध्याच्याला इलेक्शनचे कामं भरपूर सारे चालू होते आणि माझ्याकडे 2 क्लायंटचे कामं आहेत। तर त्यांच्यामुळे त्यांचं जे काही प्रचाराचं सामान असेल तर ते या ठिकाणी सध्याच्याला सेटअप चालू होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी वेळ मिळत नाहीये। पण होईल तेवढं मी प्रयत्न करत आहे की जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा। तर त्याचंच निमित्त होता आता येणारा नवरात्रीचा जो काही उत्सव असेल त्याच्या निमित्त शुभेच्छा देणारी जी काही डिझाइन असेल तर ती डिझाइन आपण या ठिकाणी आज क्रिएट केलेली आहे। तर डिझाइन तुमच्या या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असेल आणि ह्या डिझाइनचं पीएनजी मटेरियल आणि सोबत जी काही पीएल फाईल असेल ते तुम्हाला दोन्ही या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। त्या ठिकाणी जायचं आणि तुम्हाला सर्व गोष्टी डाउनलोड करायच्यात आणि मग तुम्ही याचा उपयोग या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करू शकता। ओके, बाकी मित्रांनो, तुम्हाला जर कुठेही अडचण वगैरे वाढत असेल तर तुम्ही जाऊ शकता आपल्या इंस्टाग्राम आयडीला आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता आणि तुमच्या जे काही अडचणी असतील त्या सर्व गोष्टी माझ्यासोबत या ठिकाणी शेअर करू शकता। ओके, तर मी या ठिकाणी बऱ्याचशा पोस्ट वगैरे करत असतो, त्याच्यामधून सुद्धा जर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन माझ्याकडून घेऊ शकता। ओके, तर यासाठी तुम्हाला एकच काम करायचं ते म्हणजे इंस्टाग्रामला जावा, त्या ठिकाणी फॉलो करा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता। ओके, बाकी मित्रांनो, या ठिकाणी जास्त काही करायची तुम्हाला आवश्यकता नाहीये। ओके, त्याच्यानंतर मित्रांनो, आजचं जे काही मटेरियल दिलं असेल आज तुम्हाला तर ते मी एक वेळेसला या ठिकाणी दाखवतोय। तर या ठिकाणी फोल्डरचं नाव बघू शकता, नवरात्री डिझाइन एक अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे। तर माझा प्रयत्न राहील इथून पुढचे जे 2-3 दिवस उरले असतील त्या 2-3 दिवसामध्ये अजून 2-3 व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन यावं आणि तुम्हाला सर्व गोष्टी या ठिकाणी सांगाव्यात। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कमेंट करून सांगायचे की इथून पुढचे जे काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला ग्रुप बॅनरवर पाहिजेत का अशाच पद्धतीने सिंगल बॅनरवरचे जे काही असेल तर तेच हवे आहेत तुम्हाला, तर कमेंट करून सांगू शकता। तर मित्रांनो, जे काही फोल्डर असेल तर फोल्डरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने मी जे काही जेपीजी डिझाइन असेल तर ही एक डिझाइन या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। तर ही डिझाइन तुम्ही सॅम्पल डिझाइन म्हणून किंवा तुमच्या क्लायंटला डेमो डिझाइन म्हणून सुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता। तर याच्यामध्ये जे काही लावलेले एलिमेंट्स वगैरे असतील तर या सर्व गोष्टीची पीएनजी फाईल करून मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता नवरात्रीचं टेक्स्ट दिलेलं आहे। त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे हा जो काही देवी मातेचा पीएनजी असेल तर हा पीएनजी मी या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे आणि पीएनजीची साईज तुम्ही बघू शकता तर तब्बल 16 MB जो काही पीएनजी असेल तर तो पीएनजी मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। तर मित्रांनो, अशाच पद्धतीचं HD क्वालिटीचं मटेरियल तुम्हाला इथून पुढे सुद्धा जर पाहायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही जे काही खाली लाल रंगाचं बटन दिसत असेल सबस्क्राइब नावाचं तर त्या बटनवर क्लिक करायला तुम्हाला विसरायचं नाहीये, कारण मी या ठिकाणी अशाच पद्धतीचं जे काही मटेरियल असेल ते या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो। ओके, तर हा झाला पीएनजीचा विषय। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे काही बॅकग्राऊंड असेल तर बॅकग्राऊंड सुद्धा मी या ठिकाणी कलरफुल मध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। थोडीशी डार्क थीम आपण या ठिकाणी यूज केलेली आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही बघू शकता जे काही छोटे छोटे टेक्स्ट असतील ते छोटे छोटे टेक्स्ट सुद्धा मी या ठिकाणी अप्लाय केलेत आणि त्याच्यानंतर जो काही फॉगचं सेक्शन असेल तो सुद्धा आपण या ठिकाणी अप्लाय केलेला आहे। त्याच्यामुळे जे काही ओव्हरऑल आपलं बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं झालेलं आहे काय नाही ते। आणि मित्रांनो, ज्यावेळेसला मी पीएनजी सेव्ह करत होतो त्यावेळेसला मी एक पीएनजी या ठिकाणी सेव्ह केला होता, तो म्हणजे की खुलं बॅकग्राऊंड घेतलं होतं, जो काही टेक्स्टचा वगैरे पार्ट असेल तो त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नव्हता, पण ते या ठिकाणी आलेलं नाही आहे। तर तुझे काही फोल्डर तुम्ही डाउनलोड करणार त्याच्यामध्ये ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे। ओके, तर अशा पद्धतीने जो काही पीएनजीज असतील तर या सर्व पीएनजीज मी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टी भेटल्याच्या नंतर तुम्हाला जायचंय आपलं जे काही पिक्सल लॅबचं ॲप्लिकेशन असेल त्याच्यामध्ये, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही सर्व जे काही गोष्टी असतील ते व्यवस्थितपणे सेटअप करू शकता आणि तुमचं जे काही डिझाइन वगैरे असेल ते डिझाइन या ठिकाणी तुम्ही क्रिएट करू शकता। ओके, तर आजच्या दिवसाचा व्हिडिओ जो काय असेल तर यामध्ये मी तुम्हाला पीएलपी फाईलचा जो काही विषय असेल तो या ठिकाणी सांगत नाही किंवा पिक्सल लॅबमध्ये तुम्हाला घेऊन जात नाहीये। आणि राहिला प्रश्न ह्या व्हिडिओचा पासवर्डचा, तर जो काही पासवर्ड लागणार असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्येच मी पिन करून या ठिकाणी ठेवलेला आहे। तुम्हाला फक्त तो मेसेज ओपन करायचा आहे कमेंट बॉक्समधला, त्याच्या खाली 4 अंकाचा पासवर्ड असेल तो पासवर्ड घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर लगेच तुमची जी काही पीएल फाईल असेल ती पीएल फाईल तुम्ही या ठिकाणी ओपन करू शकता। ओके, तर मित्रांनो, कोणाला काही अडचण वाटली असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा इंस्टाग्रामला जाऊन मला मेसेज करू शकता। बाकी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणीच थांबूयात, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।